नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्री गणेश चतुर्थीनिमित्त तुम्हाला बॅनर तयार करायला शिकवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे बॅनर व व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड चॅनलवरती ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ वाया न घालवता तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। सर्वात अगोदर पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून इथे तुम्हाला यूज फॉर्म गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण जे डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल दिलेलं आहे त्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे। झिप फाईलला पासवर्ड असेल, पासवर्ड समोर विधिमध्ये तुम्हाला मिळून जाईल। बॅकग्राऊंडची लेअर सिलेक्ट करायची, डनवरती क्लिक करायचं, ओके। त्यानंतर टेक्स्टची लेअर डिलीट करायची, सेंटरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं आपलं मंदिराला सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि इथे अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं। त्यानंतर परत इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला बाप्पांचा मूर्ती जी आहे तिला ॲड करायची अशा प्रकारे इथे, ओके। तर अशा प्रकारे ॲडजस्ट करायची। त्यानंतर परत इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण एक फ्लॉवर दिलेला आहे, ते फ्लॉवर ॲड करायचं आहे। त्याची साईज कमी करून घ्यायची आणि इथे बाप्पांच्या पायांपाशी इथे फ्लॉवरला अशा प्रकारे पोझिशन ऑप्शनवरून ॲडजस्ट करून ठेवायचं, ओके। परत इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून आपली जी टेक्स्टची लेअर आहे त्याला ॲड करायचं आणि अशा प्रकारे याला पण ॲडजस्ट करून घ्यायचं इथे सेंटरला। थोडीशी साईज कमी करायची, ओके। हे झाल्यानंतर परत इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला घंटी आहे याला ॲड करायचं आहे, नीचे साईज कमी करायची अशा प्रकारे इथे एक लावायचे आणि परत कॉपी ऑप्शनवरती क्लिक करून इथे एक लावायचे आणि लेअरला टेक्स्टच्या लेअरच्या खाली ठेवायचं। परत इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून लेअर दिलेली आपण ग्रेडियंट ब्लॅक कलरचा याला साईज फुल करायची आणि डाऊनला लावून घ्यायचं, ओके। तर अशा प्रकारे आपली फाईल तयार म्हणजे बॅनर तयार झालेला आहे। तर आता सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करून डायमेन्शन अल्ट्रा ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं बॅनर आपल्या गॅलरीमध्ये फुल HD क्वालिटीमध्ये सेव्ह होईल। तर आजच्या व्हिडिओची आपण PLP फाईल पण दिलेली आहे। जर तुम्हाला नाही काही करता आलं तर इथे open.plp वरून तुम्ही डायरेक्टली PLP फाईल ओपन करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। भेटूया अशी नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।